भेंडी आवडी चिरून टमाटर तेलामध्ये परतून घ्यायची. नंतर लसूण, हिरवी मिरची आणि जिरे बारीक करून घ्यायचं. असं बारीक करून छान लागते. तिखट होतं छान होतं. तरी आता दिवाळीचं काही कंटाळा आहे. मस्त भेंडी फ्राय करून हे टाकून घ्यायचं लसूण. लसूण मिरची थोडीशी हळद. मीठ नाही टाकायचं. मीठ शिजल्यानंतर टाकायचं. नंतर भेंडी चिकट होऊन जाते. म्हणजे आपलं लाकडाचंच वापरा. हे माझ्याकडे नाही लाकडाचं, खराब झालं मी टाकून दिलं. स्टीलचं चणे पडतात. छान परतायची. वरून कोथिंबीर टाकून थोडं झाकण ठेवा आणि नंतर शेवटी शिजत आली की मग मीठ टाका. छान होते. करून बघा. आवडली तर शेअर करा, सबस्क्राईब करा. आता दिवाळी संपत आली ना, 2 दिवस राहिले. तर तिखट खाऊ वाटतं ना, असं भेंडी फ्राय करून घ्या. भेंडीची भाजी झणझणीत झाली. ते थोड्या वेळ झाकण ठेवते. नंतर शिजत आली की मग मीठ टाकून काढून बघून. चला भेटू परत. कोणी कोणी कूट पण टाकतं. कूट पण छान लागतं. बघू आता शिजल्यानंतर मी कूट टाकते, तुम्हाला दाखवते नंतर. कूट टाकते आणि मीठ टाकते. छान झाली. धुतलेली कोथिंबीर. शेवटी मीठ टाकायचं. मीठ कधी पण शेवटीच टाकायचं. चवीनुसार मीठ टाका. छान छान लागते भेंडीची भाजी. दोन मिनिटात थोडंसं परतून देते, वाफून घेते आणि मग गॅस बंद करते. चला भेटू आपण नंतर. दही घेतलं मी. दही चांगलं फेटायचं. कढी करणार आहे मी, तुम्हाला दाखवते कशी करायची ते. फेटून घ्यायचं. थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं. मी फेटून दाखवते तुम्हाला. 1 मिनिट. डाळीचं पीठ घेतलं मी.
2 चमचे दही फेटून घेतलं, कढीपत्ता घेतलं. कढी कशी करते मी तुम्हाला दाखवते. दही घेतलं 1 वाटी, फेटून घेतलं. आंबट आहे दही हे डाळीच्या पिठामध्ये पाणी टाकून फेटून घेतलं डाळीचं पीठ. तर कढीपत्ता ताजा संपला आहे, सुकलेला आहे कढीपत्ता. हिरवी मिरची, लसूण, जिरे, मेथीचे दाणे, हिंग, हे तूप. कढी करते ना अगोदर तूप टाकते. कढीला तूपच वापरायचं, नसेल तर तेल पण चालतं, पण तुपाने थोडंसं चांगलं येतं. तूप गरम झालं, थोडेसे मेथीचे दाणे, मी पण स्वाद छान येतो. थोडंसं हिंग, खूप हिंग स्ट्रॉंग आहे. हे माझी एक मैत्रीण वापरते, देते. लाडू नाव आहे त्याचं, बाहेर म्हणून देते. लातूरचं आहे लाडू, हिंगचं नाव आहे लाडू. आणि हे कढीपत्ता, थोडीशी मोहरी आणि हे लसूण, हिरवी मिरची, जिरे. आता मिक्सरमध्ये काढलं तुम्ही. खूप टाकलं, तुम्ही तेल पण टाकू शकता. लसूण, हिरवी मिरची, जिरे, कढीपत्ता. आणि मी हळद नाही टाकत. डाळीचं पीठ आणि दही. डाळीचं पीठ टाकून देते मी अगोदर. डाळीच्या पिठाने दही फुटत नाही, दही एकसारखं होतं व्यवस्थित. उकळलं तरी चालतं. पाणी टाका तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आता थोडंसं मीठ आणि गूळ टाकणार आहे आणि वरून कोथिंबीर. छान लागते कढी ही पण. आता भेंडीची भाजी केली ना, भेंडीची भाजीला कढी. आता भात आणि 2 भाकरी टाकणार आहे. मीठ टाकते स्वादनुसार. थोडासा गूळ टाकणार आहे. ह्याला हळद तरी चालते, कारण ह्यात डाळीचं पीठ टाकले ना. कढी, इथे भेंडीची भाजी आणि भाकरी टाकणार आहे. थोडासा भात टाकणार आहे. चला भेटू. गूळ टाकते अगोदर. गूळ टाकते थोडंसं. हे गूळ असं मी फोडून ठेवते, पटकन कामाला येतो ना. गूळ टाकते. आता हिला उकळून देते चांगली. चला भेटू आपण परत. मी तुम्हाला दाखवते कढी आणि भेंडीची सब्जी, भेंडीची भाजी. कढी आणि भेंडीची भाजी. चला भेटू नंतर. आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा. असे नवीन नवीन तुम्हाला एक पदार्थाचे व्हिडिओ टाकत जाईल. भाजीचं आमच्या पद्धतीने करून बघा. चला बाय.